मंडळी, देशामध्ये SIR लागू करण्यात आलेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं SIR लागू केलेला आहे. SIR म्हणजे मतदारांची पुनर्निरीक्षण. इलेक्शन कमिशन तिथे जाहीर केलं तुम्ही तरी ते कुठलेही कागद निर्धारित केलेलं नाही की हे द्या म्हणजे तुमचं नाव यार केलं जाईल. ते करत नाही तो पण नागरिक अर्ज कसा करतील? ऑनलाईन केलं होतं, पुरावा काय देतील? कंपनी कोणाची? पार्थ पवारांची ना. मी 99% शेअर असलेल्या सोडतो आणि हे लोक का बनतात? कारण सांगितलं जात आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. प्रत्यक्षात ते पार्थ पवार भोवती गुंतलेला विषय आहे का? ते ऐन सेशनच्या आधी तिथं निवडणुका आधी होते की आधी का नाही येईल असं प्रश्न सामान्य म्हणून विचार करू. त्याचं उत्तर काय आहे? मंडळी नमस्कार. मंडळी, महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद अलिमये तुमचं स्वागत करतो. मंडळी, देशामध्ये SIR लागू करण्यात आलेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं SIR लागू केलेला आहे. SIR म्हणजे मतदारांची पुनर्निरीक्षण, म्हणजे सखोल पुनर्निरीक्षण. जी नावं दुबार आहेत, तिबार आहेत, ज्यांचे जे मयत पाव झालेले आहेत किंवा ते स्थलांतरित झालेले आहेत, अशा लोकांची नावं शोधून ती मतदार यादीतून बाद करायची. बिहारमध्ये ही प्रक्रिया पार पडली. त्याच्यानंतर निवडणूक झाली. मात्र या संदर्भामध्ये बिहारमध्येच ही प्रक्रिया सुरू असताना देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये काही लोक गेले. त्याच्यामुळे विशेषतः विरोधी पक्ष गेले. आता देखील 5 राज्यामध्ये निवडणुका होत आहेत. तिथे देखील SIR लागू करण्यात येत आहे आणि याच्याकरता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हानित करण्यात आलेलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे आव्हान फेटाळून लावलेलं आहे. त्यासोबतच राज्यामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि तिथे देखील दुबार नावाच्या संदर्भामध्ये सखोल अभ्यास करा, अशा पद्धतीचे आदेश राज्याच्या निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. याबरोबरच पार्थ पवार यांचं जमीन प्रकरण आहे किंवा राज्याचं हिवाळी अधिवेशन होऊ घातलेलं आहे. या सगळ्या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र, विषय सुरू करूया आपण. SIR मध्ये बिहारमध्ये होतं ते सगळं झालं. सर्वोच्च न्यायालयामध्ये विषय सगळा गेला. प्रत्यक्षामध्ये आता पुन्हा नव्याने ज्या वेळेला इतर राज्यांमध्ये हा विषय सुरू करण्यात आला, त्यावेळेला पुन्हा एकदा आव्हान करण्यात आलं या सगळ्या SIR प्रक्रियेला आणि पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय गेला. सर्वोच्च न्यायालयाने अर्थात तो विषय फेटाळून लावलेला आहे. या सगळ्या विषयावरती आपण काय सांगाल? हे बघा, त्या मतदार याद्यांचं सत्तांतर जे आहे ना, त्याच्यामध्ये बिहारच्या इलेक्शन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ते करावं लागलं. ते आपल्या सगळ्यांना विदित आहे. आता परिस्थिती अशी आहे की दिल्लीमध्ये जे सखोल निरीक्षण सुरू करताय त्याच्यामध्ये लोकांच्या तक्रारी अशा होत्या की दिल्लीच्या ज्या निवडणूक प्रमुखाचे आयुक्त आहेत त्यांनी सखोल निरीक्षण जाहीर केल्यानंतर मतदारांना 2005ची निवडणूक आणि आत्ताची म्हणजे 12च्या आणि 17च्या निवडणुकीनंतर आपलं नाव नसेल यादीमध्ये. नाव ऍड करण्यासाठी जे फॉर्म भरायचे आहेत त्याच्यामध्ये जसं बिहारमध्ये आधी 11 मतदारांना आपले पुरावे द्यायला लागायचे आत्याचे. हे त्यांना आपलं नाव यादीत टाकायचं तर काहीतरी पुरावा द्यावा लागेल ना, की आम्ही या देशाचे नागरिक आहोत किंवा मतदार आहोत. यापूर्वी आमची नावं 12ला नव्हती आणि 17ला होती किंवा 17ला उडाली आणि 12ला होती. तर तो अर्ज करताना जे द्यायचे असतात ते दिल्लीमध्ये अडचणाचे की ही 11 प्रकारची प्रमाणपत्र जी सरकारने जाहीर केली होती ती दिलेली नाही आधी. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की बिहारमध्ये अनेक लोकांनी पुन्हा न्यायालयाकडे धाव घेतली आणि मग त्याच्यामध्ये आधार कार्ड चालेल असं सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला. मात्र आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नाही. जे भारतीयत्वाचा पुरावा आधार कार्ड होणार नाही. पण आधार कार्ड यापूर्वी असेल तर ते मतदार देण्यासाठी मतदार म्हणून मान्यता देण्यासाठी चालेल अशा प्रकारचा निर्णय दिला. आता दिल्लीमध्ये पुनर्निरीक्षण करताना कुठल्याही प्रकारची यादी दिलेली नाही. तिथल्या निवडणूक आयुक्तांनी दिल्लीच्या महिला अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी ती दिलेली नसल्यामुळे लोकांपुढे संभ्रम असा आहे, की माझं नाव दिल्लीमध्ये मतदार यादीत टाकायचं तर मी कुठलं डॉक्युमेंट ठेवलं पाहिजे? हा एक मुद्दा. बिहारमध्ये पूर्वी यादीत असलेल्यापैकी 65 लाख लोकांची नावं वगळली गेली. ही जी वगळली गेली त्याच्यावरनं खूप टीका झाली विरोधी पक्षात. तसं दिल्लीमध्ये लोकांना भीती वाटते आणि ती भीती समजा केजरीवाल किंवा काँग्रेसच्या लोकांनी व्यक्त केली का, तर त्याच्यामध्ये नावं वगळताना एक तर लॉजिक द्यावं लागेल, तर्क द्यावा लागेल. दुसरी गोष्ट अशी की 65 लाख बिहारमध्ये वगैरे तसं दिल्लीमध्ये कशावरनं होणार नाही ही भीती आहे. त्या टीकेला उत्तर देण्यात ती यंत्रणा पुरंदर करावी लागेल आणि निवडणूक आयोगाला मतदारांनी आपलं नाव यादीत ऍड करण्यासाठी कुठलं डॉक्युमेंट द्यावं हे निसंदिग्धपणे सांगावं लागेल. थोडक्यात काय तर निवडणूक आयोग कितीही स्वायत्त असला तरी सुद्धा त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये
एखादी गोष्ट राखवता काही कृती झाला काय गोंधळ होतात त्याचं हे पुन्हा उदाहरण आहे. म्हणजे दिल्लीमध्ये शांतता नाही करायला कोणालाही रोक नव्हती. पण विरोधी पक्ष का करतायत तर काही प्रश्नांची उत्तरं होत नाहीये म्हणून ते आक्षेप घेताना दिसतात. आणि आत्ताच्या दिल्लीच्या पुनर्निरीक्षणाच्या बाबतीतचा आक्षेप सार्थ असा आहे की त्यांनी कुठले डॉक्युमेंट जाहीर केलेलं नाही. ते कुठले पुरावे दिले पाहिजेत मतदारांना माझी नोंदणी करायला. म्हणजे फॉर एक्झाम्पल शाळा सोडल्याचा दाखला चालेल का? कारण 10वी पास होताना माणूस शाळा सोडतो. त्यानंतर ते कुठे गेला हे कसं कळणार आहे? थिएटरनं वयाचा दाखला मिळेल, पण तो आत्ता कुठे आहे आपल्याला कळणार नाही. तो तर कुठेतरी आणखी पलीकडे गेला. त्या दुबार मतदानाचा तो विषय महाराष्ट्रात जास्त आहे. तसंच दिल्लीमध्ये दिल्लीच्या रहिवाशांना त्यांनी काय केलंय, की समजा 12च्या निवडणुकीत तुमचं नाव होतं आणि 17मध्ये नाहीये किंवा 12ला नाव होतं आणि 17ला आलंय. 17ला नाहीये पण तुमच्या आई-वडिलांचं नाव आहे. मग तुमच्या जन्माचा पुरावा दिला तर तुम्ही 18च्या पुढे गेला. एलिजिबल झालात तर करा. असं कुठलीही यादी जाहीर केली नाही. त्या अधिकारी बाई आहेत त्या. त्यामुळे आता त्याची मुदत फक्त जानेवारीपर्यंत दिली. ते मेहनत कसं करणार सगळं? हे जे आक्षेप आहेत, की तुम्ही एखादी गोष्ट जाहीर केली, त्या दिवसापासून प्रोसेस सुरू होते. पण ती फुलप्रूफ नसेल तर पुन्हा उगाच वाढवायला आणि त्याची प्रत्यंतर अनेक सरकारी योजना देतात, की आधी योजना जाहीर करताना त्याच्यामध्ये काही थोडासा थोडं नेटवर्कचा इश्यू येतोय तुमच्या. जमा करत नाहीये. बिहारमध्ये केरळवरून कुठे टीका झाली, तर दिल्लीमध्ये जाहीर करताना तो फुटप्रूफ करायचा होता, निर्दोष करायचा होता. तो केलेला दिसत नाही. म्हणून आता टीकेला तोंड द्यावं लागतं अशी परिस्थिती आणि मग इलेक्शन कमिशनवरची टीका असते, तरी त्याला उत्तर भाजपला येताना दिसतं. म्हणून आता इलेक्शन कमिशनची त्रुटी ठेवल्या तर त्याच्यावरही भाजपवरच टीका केली जाते. आणि त्यामुळे ते आता भोगायला लागणार आहे. कारण इलेक्शन कमिशन ते जाहीर केलं दिल्लीला, तरी ते कुठलेही कागदपत्र त्यांनी निर्धारित केलेलं नाही, की हे द्या म्हणजे तुमचं नाव तयार केलं जाईल. ते करत नाही तो पण नागरिक अर्ज कसा करतील? ऑनलाईन केला तर पुरावा काय देतील? ही आता परिस्थिती असल्यामुळे ते गोंधळ आता वातावरण आलंय. मला असं वाटतं की त्यांनी क्लॅरिफाय लोकांना तोच करायला हवं. निवडणूक आयोगाचे लोक असतात, हे वरिष्ठ आय-ए-एस अधिकारी असतात. यांना या साध्या-साध्या गोष्टी समजत नाहीत, की त्या कोणाच्या तरी इशाऱ्यावरून काहीतरी करतात. अशा पद्धतीचा जो काही लोकांचा आक्षेप आहे, त्याला कुठेतरी खतपाणी मिळतं असं वाटत नाही का? हां, तो आरोप जो आहे ना, त्याला सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स किंवा परिस्थितीजन्य पुरावा पहा, म्हणून हे उदाहरण अगदी चपखल बसणारं आहे. हो, मूळ आय-एस लोकांना काही कळत नाही असं म्हणण्याचं साहसही करणार नाही. कारण आपण ब्युरोक्रेसीमध्ये कमिशन अँड ओमिशन जे म्हणतो ना, म्हणजे एखादा कागद मुद्दामच लावायचा नाही आणि मग तुमचा अर्ज अपूर्ण आहे असं म्हणायचं. म्हणजे आधी आपल्याला माहिती असतं काय-काय ऑप्शन्स लागतात. पण त्यांनी देताना झेरॉक्सच दिली, मूळ बाळगला. मी तुम्हाला साधं सांगतो, की आपण रेल्वेचं तिकीट बुक करतो ना ऑनलाईन, तेव्हा आपण कुठलं डॉक्युमेंट बाळगणार प्रवासाच्या वेळी? फक्त आधार कार्ड दिलं आणि प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी पॅन कार्ड असेल तर ते पण चालतं. हे ती व्यक्ती तीच आहे हे ओळखणारा वेगळा प्रवास चालत नाही. जो तुम्ही अर्जात दिला, हे आधार दिलं किंवा पॅन कार्ड दिलं, ते जवळ बाळगावं लागतं प्रवासाच्या वेळी. ते दाखवलं तर तुम्ही व्हॅलिड पॅसेंजर आहात. याचा अर्थ ते जाणून-बुजून केलं जातंय, कोणाच्या तरी सांगण्यावरून केलं जातंय? एक्झॅक्टली तुम्ही जो प्रश्न विचारलात, की आय-एस लोकांना ह्या साध्या-साध्या गोष्टी कळत नाहीत का? तर साध्या गोष्टी कळतात त्यांना, त्यापेक्षाही जास्ती कळतात. कॉम्प्लेक्स गोष्टी कळतात. तरी पण इतक्या सोप्या चुका होताना दिसतात, तर त्या राजकीय इशाऱ्यावरनं केल्यात का? मतदारांना कन्फ्यूज करायला दिल्यात का? बरं त्यातनं काही नावं वळवायची आहेत का मुद्दाम उद्या? म्हणून हे केलंय का? असा संशय घ्यायला 100% लागा आणि म्हणूनच त्याचं मत सरकारकडे दाखवलं जाईल आणि आता सरकार कोण आपल्या तर माझं मत आहे म्हणून त्याच्यावर टीका होईल, की तुमच्या याच्यात तुम्ही काम करताय का? आणि हा जर आरोप केला तर होणार कसा? कारण तुम्ही म्हणताय तसं आहे लोकांना साध्या साध्या गोष्टी कळत नाही. त्याच्यावर सामान्य माणसाचा विश्वास बसणार नाही. कारण एखाद्या अर्जात आता अगदी स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह हे जे व्याकरणाचे भेद आहेत, त्याची एखाद्या जमिनी डॉक्युमेंट किंवा एखाद्या मतदाराची पूर्तता मतदार म्हणून होण्याची त्या कुठलं डॉक्युमेंट पाहता नाही. तर सर्वोच्च न्यायालयाने बिहारचे आदेश दिला स्पष्ट, की 12वा पुरावा म्हणून तुम्ही आधार कार्ड व्हॅलिड धरा, मतदार करू द्या लोकांना. पण तो नागरिकत्वाचा पुरावा नाही. आधार कार्ड हा इंडियन असण्याचा पुरावा नाही, भारतीय असण्याचा पुरावा नाही. हे स्पष्ट केलंय. म्हणजे सत्तीकरण नाहीये. बिहारमधल्या माणसाला आधार कार्ड सबमिट मतदान करता आलो, पण त्याला एक इंडियन सिटिझन असतं तर कोणाला वेगळी डॉक्युमेंट्स असतील. ती वेगळी बघितली जातील. पण मतदान करता आलं गावाला असेल तर. तितकी निस्संदिग्ध आदेश आता त्यांनी दिलेले नाहीत. पुन्हा प्रश्न उपस्थित होता आणि त्या शक्यतो बोट आयोगाकडे जातं आणि अर्थातच राजकीय असल्यामुळे राजकीय आदेशाने ते कारवाई करतायत का? अशा आरोपाला मुक्ती मिळते किंवा परिस्थितीचा पुरावा तरी भारतीय जनता पक्षाची शिरड चालतं का आयोग असं म्हणण्या इतकं तुला ते घटना दिसतात म्हणून ती परिस्थिती येते ते आरोप विरोधकांच्या खरंच ठीक आहे असं सामान्य माणसाला वाटायला लागेल. तुम्हाला वाटणं ठीक आहे आपण म्हशी तक्रार काम करतो पण सामान्य माणसाच्या मनात ज्या शंका आहेत सरकारविषयी त्या जर वाढ केल्या तर त्याचे राजकीय दुष्परिणाम भोगावे लागतात. दुसरं काही
निश्चितपणे राज्यामध्ये सुद्धा हाच विषय आलेला आहे की दुबार मतदार शोधून काढा असे कठोर आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेत. त्याच्यापूर्वी विरोधी पक्षांनी म्हणजे महाविकास आघाडी बरोबर मनसे असा एक मोर्चा काढलेला होता की सगळा मतदार यादी सदोष असण्याबद्दलचा. तर तोच जो आरोप आहे हाच आरोप राज्यामध्ये पण देखील लागू होतो. आणि अर्थात निवडणूक आयोगाने आता शोधून काढायला सांगितलं की त्याप्रमाणे यंत्रणा कामाला लागलेली आहे. मात्र राज्याच्या दृष्टीने हे काय म्हणता येईल या संदर्भामध्ये? दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, की राज्यामध्ये राज ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांनी देखील दुबार मतदारांच्या मोहांचा गठ्ठ्याच्या गठ्ठा सादर केला पत्रकार परिषदेत. आता तांतोड असणं, त्रुटी असणं, चुका असणं आणि दुबार मतदान हे दोन विषय वेगळे आहेत. महाराष्ट्रामध्ये दुबार मतदारांचा प्रश्न तो सहज सोडवता येईल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या द्विस्तरीय पातळीवरच्या निवडणुका होत आहेत. जे महापालिका किंवा होणार आहेत, ग्रामपंचायत आणि मिरपीच्या जिल्हा परिषदाच्या होणार आहेत. आत्ता काल परवा काय झाल्या नगर परिषदा, नगर पंचायतीच्या आता अनेक लोक जे शहरांमध्ये स्थायिक झाले, म्हणजे मुंबईला असतील, पुण्याला असतील, नाशिकमध्ये असतील, उस्मानाबाद असतील, नागपुरात असतील, औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये असतील, रत्नागिरीत असतील, सर्व विभागात असतील, म्हणजे रेव्हेन्यू डिव्हिजन्समध्ये जी माणसं शहराकडे नोकरी बघण्यासाठी आहेत ना, त्यांचं त्यांच्या मूळ गावी पण नाव असतं. आता मूळ गावात ग्रामपंचायत असते, नगर परिषदेची असते, शहरात महापालिकेची असते. त्यांची नावं दोन्हीकडे असतात. त्यांच्या गावात पण असतं, शहरात पण असतं. म्हणजे काय झालं ते दुबार मतदार झालं. तर दुबार मतदारांना कुठेतरी त्यांच्याकडे ऑप्शन ऑनलाईन भरून मिळायची गरज आहे, की तुला गाव कुठे ठेवायचंय? मतदान कुठे ठेवायचं? कारण लोकशाहीमध्ये एका माणसाला 4 मतं आणि एका माणसाला 1च मत. म्हणजे तुम्ही समजा मीरा भाईंदरमध्ये जन्माला आला आहे आणि तुमचं फक्त मीरा भाईंदर पालिकेचं मतदान आहे. बाकी कुठे नाही. तर ठीक आहे, एकच पद्धत. पण तुम्ही एकाच वेळेला तुमच्या कोकणातल्या गावी मतदान करणार, इकडे करणार, तिकडे करणार म्हणजे हे लोकशाहीमध्ये हे मूळ तत्व आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेलं घटना समितीने, की एक माणूस एक मत. त्याचं शिक्षण बदलवता नाही, लिंगभेद नाही, त्याच्यात ऑक्युपेशनचा भेद नाही. एका माणसाला एक मत. त्याची प्रथा होत नाही का? म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत पण निवडतात, महापालिका पण निवडीत, सगळंच निवडीत. हे काही योग्य नाही. आणि दुबार मतदानाला ते योग्य असा पण दावा केला जाऊ शकतो. कारण आपण महापालिकेत मतदान करतो. 3 महापालिका एका असेंब्ली सेगमेंटचा किंवा विधानसभेचा भाग असतो. जेव्हा असेंब्लीला करतो, ती मोठी त्रिस्तरीय रचना आहे. महापालिका, आमदारांसाठी मतदान आणि खासदारांसाठी. पण नगर परिषद, नगरपंचायत आणि घरकी मतदान करायचं. तर हे योग्यही का नाही? तर एका राजकीय पक्षाने एकमत करावं लागेल. आणि मग असे दुबार मतदार काढावे लागतील. तर आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये बिहारच्या अनेक लोक कामगार होऊन येतात, काम करतात. मुंबईत त्यांचं मतदान आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, बिहार. तर त्या मतदारांना आज चॉईस द्यावा लागेल. तुम्हाला एक भारतीय घटनेनुसार मतदार कुठे तुमची नोंदणी असावी. तसं सुद्धा दिलेलं आहे. तसं राज्य निवडणूक आयोगाने तसं स्पष्ट केलंय ना. राज्य निवडणूक आयोग तसं स्पष्ट केलेलं आहे की आम्ही मार्किंग करू आणि कुठेतरी एकाच ठिकाणी त्याला मतदान करायला देऊ म्हणून. नाही, पण निवडणूक आयोगाकडे यंत्रणा नाहीये इन्स्पेक्ट करणारी. हे कसं आहे, की चुकू नका असं कायदा करणार काय, पण ते चुकलं तर हिट करण्याची प्रोव्हिजनच नाही ना. ती यंत्रणा नाही. आणि कोणाला 50 तास आणि पकडणारा एक असेल तर पकडणार कसं? त्यामुळे आज निवडणूक आयोगाने जरी सांगितलं असलं तरी एका ठिकाणी करा, तरी नागरिकांचंही कर्तव्य आहे की माझं नाव एका ठिकाणी आहे एन्शुअर करू. त्याच्या पलीकडे मी पूर्वी सांगितलं की निवडणूक आयोग म्हणून जी यंत्रणा आहे केंद्र पातळीवरची. केंद्रीय निवडणूक आयोग बा राज्यातले सगळे आयोग बा आपल्या जिल्ह्यातले अधिकारी ही सगळी यंत्रणा मिळून निवडणूक आयोगाकडे तास 850 अख्ख्या देशात. त्यांच्याकडे यंत्रणा नाही. म्हणून कुठेतरी ते अल्ट्रा मॉडर्न सायन्स वापरून, इलेक्ट्रॉनिक वापरून, आयटी वापरून, ॲप्लिकेशन्स वापरून मतदारांची ऑनलाईन नोंदणी करून सगळे मतदार एका वेळी फक्त अख्खे बांधव एका ठिकाणी मतदान करेल. एकाच जॉग्राफिक एरियामध्ये किंवा एका पत्त्यावर म्हणजे पोस्टल ॲड्रेसवर एकाच मतदान करेल. हे एकदा करावं लागेल इलेक्ट्रॉनिकली. ते केल्यानंतर हे प्रश्न पेटतील. पण त्याच्यामध्ये करप्शन किंवा राजकीय हेतू आहे असं मला दिसत नाही. हा टेक्निकल घोळ आहे आणि हा यथावकाश किंवा कालांतराने हा दूर केला जाईल असं मला वाटतं. बघूया आपण किती हा घोळ मिटतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये किती तक्रारी शिल्लक राहतात हे आपल्याला येणारा काळ सांगेल आपल्याला निश्चितपणे. आपण थोडंसं पुढे सरकूया राज्यातल्या राजकारणाकडे. राज्यातलं राजकारण अर्थातच तापलेलं होतं गेल्या काही दिवसांपासून, ते यापुढे आणखी तापत राहणार आहे. कारण विधानसभेचं हिवाळी अधिवेशन येऊ घातलेलं आहे. सोमवारपासून अधिवेशन आहे. मात्र त्याच्या आधी पार्थ पवार यांच्या ज्या जमिनीच्या संदर्भातला जो विषय होता त्या संदर्भामध्ये ज्या काही एक पॉवर ऑफ अटर्नी होल्डर ज्या बाई होत्या त्यांना अटक केलेली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याचं नुकसान झालंय 42 कोटीचं. ज्याला आपण सरळ सरळ नुकसान झालेलं आहे स्टॅम्प ड्युटीचं असं म्हणता येईल आपल्याला. आणि जो महार वतन जमिनीचा जो काही घोटाळा होता त्याच्यामध्ये पार्थ पवारांचं नाव थेट आलेलं होतं. मात्र त्यांना कुठे आरोपी न करता याच्यामध्ये कुठेतरी वेगळ्या लोकांना, म्हणजे ज्यांनी पॉवर ऑफ अटर्नी घेतली, पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे सही केली,
ज्यांनी कोणी सही केली अशा लोकांना याच्यामध्ये घोळण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर यासाठी ती चौकशी समिती नेमलेली होती. विकास खारगे यांची अतिरिक्त मुख्य सचिव, जे महसूल खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत, त्यांची चौकशी समिती नेमली होती. त्याला देखील 1 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. म्हणजे सध्याचं संकट सरकारनं थोडंसं टाळलेलं आहे, अशा पद्धतीची काही भावना निर्माण होते आहे. विरोधी पक्षांना तर आरोप करतात आहेत, पण सर्वसामान्य माणूस म्हणून किंवा एक आपण राजकीय निरीक्षक म्हणून आपण याच्याकडे जेव्हा बघतो, त्यावेळेला हे टाळण्याचा विषय कुठेतरी चाललेला आहे, असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा 2-3 गोष्टी त्यात महत्वाच्या अशा आहे, की हे जे सगळं प्रकरण आहे ना, ते आल्यापासून आपण एकूण इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे, की त्याच्यामध्ये पार्थ पवारवर गुन्हा दाखल व्हायला हवा. त्याचं कारण असलं, की त्यांच्या कंपनीने जे काही अग्रीमेंट केलं किंवा कागद तयार झाला, करार करायचा प्रयत्न केला, जमीन खरेदी करायचा प्रयत्न केला. पार्थ पवारांच्या वतीने लोकांनी जाऊन जागेवर लोकांना धमकावलंय. आता आपण जे म्हणतोय ना, की त्या पितल तेजवानींना अटक झाली किंवा ताब्यात घेतलं पोलिसांनी. मग पुढे प्रोसेस सुरू झाली वगैरे. आता गुन्हे वेगवेगळे फिरू पाहिजेत. सगळ्यात सुरुवातीला हा गुन्हा झाला किंवा जे काही प्रकरण घडलं, पुढे आलं तेव्हा कुठेतरी बावधनच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मग लोकांना प्रश्न पडला, की जमीन मुडवा भागात बावधनचा काय संबंध? मग तहसील कार्यालय आहे का? मग हातं कुठे येते? आणि सरकार किंवा राज्यकर्ते याची भूमिका नेहमी काय असते, की ज्यावेळेला तुमच्याकडे एखाद्या प्रश्नाचं उत्तर नसतं, तुम्ही मूक नसता, आश्चर्यदृष्ट्या सुविचार नसतं, तेव्हा समोरच्या प्रश्न विचारायला कन्फ्युज करा किंवा वेगळ्या मुद्द्याकडे भटतो व्हा. म्हणजे मग ते हद्द आहे का पोलीस स्टेशनची? मग तहसीलची हद्द आहे का? मग निबंधकाचा काही त्याच्यामध्ये समावेश आहे का? मग गुन्ह्यात कोण सामील आहे? याचा काही खूप एक छोटा-मोठी इतका गुन्हा करू शकतो का? म्हणजे मूळ प्रश्न बाजूला राहू, तुम्ही वेगळ्या प्रश्नांची चर्चा कराल. मूळ प्रश्न काय आहे, की महारोदनाची जमीन नोंद केला होता प्रकरणामध्ये. मुळामध्ये 1958 मध्ये या महारोचन किंवा अशा जमिनी आहेत त्या अबोलीचा ते कायदा केला गेला ते तर आणि त्यातल्या या महारोचनाच्या जमिनी अबोलीचा. म्हणजे काय? तर हे जे जाती समूह होते, 12 नुकतेदारीचे लोकं होते खेडेगावामध्ये, म्हणजे गावगाड्यामध्ये 12 वेगवेगळ्या प्रकारचे व्होकेशनल कामं करायचे. म्हणजे त्याच्यामध्ये काही विशिष्ट जातीची नावं घेतली जातात, पण काही स्किल डेव्हलपमेंट आजच्या काळातलं जे आहे, त्याची वेगवेगळी कौशल्य अंगात असलेले आणि गावगाड्यात कॉन्ट्रिब्यूट करणारे, योगदान करणारे लोकं होते 12 बलुतेला. त्यांची कामांसाठी त्यांचा उदरनिर्वाह काय आता इंडस्ट्रियलायझेशन. तर भारत देश स्वतंत्र आल्यानंतर अख्ख्या वतनाच्या दखली ठेवल्या गेल्या. त्या जमिनींमधनं त्यांचा उदरनिर्वाह व्हावा. मग महाराष्ट्र सरकारने या कायदा केंद्र सरकारने केला, की आजच्या फार होतं वगैरे अशा जाती न्यायाच्या गोष्टी बंद केल्या. पण त्यांची व्यवस्था काय? तर या जमिनी पूर्वापार महार होता मुख्य आहे. त्याच्यावर सरकारची मालकी आली आणि बगैर म्हणजे उपमालक करून कोणते हे करू देणार आहेत. त्यांचा उदरनिर्वाह व्हावा. हलकी पूर्ण सरकारची झाली. आता यापूर्वीच्या वतनाच्या जमिनी आता त्याचा व्यवहार होऊ शकत नाही असा कायदा आहे. तरीही आता व्यवहार केला गेला. म्हणजे काय? व्यवहार अर्धवट केला गेला. आणि पुन्हा जसं मी म्हणालो राज्यकर्ते घटनांनी उत्तरं न देऊ किंवा मनात काही काळबेरं असलं, की एखादी गोष्ट निसंदिग्धपणे सांगत नाही मग. हो का नाही? नीट सांगत नाही. हो कोणाला, हे कोणाला केलं तरी चालेल, नाही तरी चालेल. तसं हा व्यवहार अर्धवट केला गेला. म्हणजे काय कागद तयार झाला. पण ट्रान्झॅक्शन काही झालं नाही. पैसे दिले गेले नाही. तुम्ही गंमत बघा या त्या प्रकारात. तुम्ही म्हणालात, की सरकारचा रेव्हेन्यू बुडवला. अहो सरकारचा रेव्हेन्यू बुडवला असं जर म्हणत राहिलो, 43 कोटी भरतं आणि जमीन त्यामध्ये. जमीन घेणंच मुळात व्यवहारच बेकायदेशीर आहे. तर रेव्हेन्यू बुडवणं अलग ते. मग आपण काय म्हणतो, की सरकारला बटन नव्हतं टाका म्हणजे सरकार कायदेशीर झाला. अरे सरकार इल्लीगल आहे. म्हणजे मुळात हा व्यवहारच होत नाही, तर झाला कसा? आता काय झालं पुढे? अधिक केस दाखल. मग 3 प्रकारच्या समित्या झाल्या चौकशीच्या. त्यातल्या खारगे समितीला 1 महिन्याची मुदत दिली. शीतल तेजवाने आता काल ताब्यात घेतलंय. आता तपास करावा लागेल. आता ती चौकशी समिती 1 महिना मुदत वाढवली. दुसरी गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विषय विषय लांबत थोडक्यात विषय लांबत ठेवायचा. सर्व होणार आहे. काय? विषय लांबत ठेवायचा थोडक्यात. आणि विषय लांबवलाय का? तुम्हाला कन्फ्यूज करायचं म्हणून लांबवत चाललाय. मूळ मुद्द्यावर भटकतंय. हे बघा त्या कंपनीने जे काही केलं त्याच्यामध्ये एका डायरेक्टरने गुन्हा दाखल केला, एफ-आय-आर केला. त्याचा 1% शेअर आहे कंपनीत. 99% पार्थ पवारांचा आहे. आणि पण त्या डायरेक्टरनी जे काही केलंय, जे काही उद्योग केला म्हणूया, कारभार केला म्हणूया, त्याच्यानंतर काहीतरी प्रयत्न केला म्हणूया, त्यांना जे काही त्याला टायटल लावा, लेबल लावा, तो सगळा कंपनीच्या वतीने केला ना. आता या कंपनी कोणाची? जे पोलीस आहे ते कंपनी कोणाची? पार्थ पवारांची ना? एक्झॅक्टली 99% शेअर असलेल्या वाटतं सोडतो आणि 1% वाटलं गुन्हा दाखल करतो. हे लोकांना पटणार नाही. शेवटी हे सगळं लोकांच्या भावनांचा काही तर हाच आहे.
हाच विषय हाच विषय हाच विषय अंगाशी येणार आहे म्हणून कदाचित अधिवेशन एका आठवड्यामध्ये गुंडाळण्याची पण चर्चा होते आहे. हिवाळी अधिवेशन नागपूरचं चालू होत आहे सोमवारपासून आणि ते जेमतेम आठवडाभर चालणार आहे. वास्तविक हे अधिवेशन 2 आठवडे चालतं, 3 आठवडे चालतं, 3 आठवडे चाललं पाहिजे, पण प्रत्यक्षात ते एका आठवड्यात संपवत आहेत. तर त्याचं कारण हे देखील एक आहे का महत्वाचं कारण सांगितलं जात आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. प्रत्यक्षात ते पाच पॉवर भोवती गुंतलेला विषय आहे का? नाही, दोन गोष्टी अशा आहेत की अमित शहानी कुठल्या आता टाका म्हणल्यानंतर पार्थोवाचं प्रकरण आलं. एकनाथ शिंदेच्या लोकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला. कुठेतरी कुबड्या काढायच्या दुसरीकडे कुबड्या सुधारायची हालचाल चालू होता. हा एक होता. पण त्यांना 4 वर्ष निवडणुका नाही येत राज्यातल्या. त्यामुळे निवडणुकीची भांडणं होती. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महापालिका याच्यामध्ये त्यांना कोपऱ्यात चेपवण्यासाठी अजित पवारांना, एकनाथ शिंदेना हे प्रकार चालू असू शकतात. त्याच्यावर यंत्रणा वापरण्यात येऊ शकतात स्पष्टपणे. आता ते म्हणतात की यंत्रणा पाहतात आम्ही हस्तक्षेप करत नाही. पण हे मानायला प्रश्न होणार नाही. कारण असं की ऐन सेशनच्या आधी चित्रदेवेंना अटक होती. ती आधी का नाही गेली असा प्रश्न सामान्य म्हणून विचार करो. त्याचं उत्तर काय आहे? ते पुरावे गोळा करण्यासाठी काय एवढा वेळ लागतो का? त्यांनी पॉवर ऑफ अटर्नीचा मिसयूज केला म्हणून त्यांना ताब्यात घेत नाही. हे मागच्या आठवड्यात ते कळलं समितीनं. पोलिसांना नाही कळलं. ते हडपसर पोलीस असतील किंवा मावळते पोलीस असतील, त्यांनी पॉवर ऑफ अटर्नीचा मिसयूज केला. हे कळायला काय 15-21 महिन्याला 3 आठवडे लागतील. त्यामुळे संशय येतो हा एक भाग. दुसरी गोष्ट अधिवेशन तुम्ही म्हणलं लहान केलं. अधिवेशन 8 ते 19 होते. 8 ते 15 केलं. 15 रविवारी कामकाज करणार आहेत. 14 केलं. शनिवार रविवार काम करतायत. अवघड शुक्रवारी आठवड्यात संप असं नाही म्हणतात 5 दिवसात म्हणजे 2 आठवड्यात गेलं पण ती. आपल्याला मिटिंग लाभलं ते की सुरू करतात शुक्रवारी अधिवेशन. त्या दिवशी श्रद्धांजली घेतात. मग पुढच्या आठवड्यात 4 दिवस कामकाज होतं. मग तिसऱ्या आठवड्यात 1 दिवस होतो आणि 3 आठवड्याचे करतात. ही शुद्ध फसवणूक आहे जनतेची. कारण असं की नागपूर करार जो झाला, त्या नागपूर करारामध्ये मध्य भारतातलं नागपूरच्या महाराष्ट्रात समाविष्ट झालं. तेव्हा हे ठरलं होतं आणि ते घटनात्मक बंधन आहे महाराष्ट्र सरकार की एक अधिवेशन नागपूरला घ्यायचं. पण एक अधिवेशन ते 1 दिवसाचं घेते. म्हणजे विश्वासदर्शक ठरावाचं अधिवेशन येतं 3 दिवसाचं तर चालेल का? अहो, सरकारचं काम इथे होतं. नागपूरला जितकं महत्व वस्तू राजधानी ना सेव्ह करणारे पुढे बेळगाव लोक राजधानी केलं त्यांनी. म्हणजे तुम्हाला नोशनल काहीतरी द्यायचं. म्हणजे काम तुम्ही चपरासारखं करायचं, पण त्याला पिऊन बनायचं. मग पिऊन म्हणतो रॉय म्हणून पॅसेंजर बनायचं. का तेच करायचं? फक्त नोमेनक्लेचर बदलायचं. तसं 4 दिवसाचं आणि 6 दिवस केला आणि 2 आठवड्याचं म्हणायचं. हे चक्क जनतेच्या तोंडाला पानं पुसणं, जनतेला फसवणं आहे. अनफॉर्च्युनेटली राज्यकर्ते पूर्वीच्या जात्याने वापरतायत. जनता शहाणी झाली ती पण मोबाईल वापरते, टेक्नॉलॉजी वापरते हे विसरायला लागले आणि जनतेच्या हातात मोबाईल असला तरी ते निषेध करत नाहीत. मतपेटीतनं दाखव का? हे सरकार विसरू लागले आणि ते मला वाटतं सरकारने वेळी दखल घ्यायला हवं. निश्चितपणे आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पावसाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशन होऊ घातलेलं आहे. या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे संदर्भातले विषय होते, अवकाळीचे प्रश्न होते, पूर परिस्थितीचे प्रश्न होते. या सगळ्याकडे दुर्लक्ष होईल असं वाटतंय तुम्हाला? नाही, दुर्लक्ष म्हणजे तुम्ही विचार करा, अधिवेशन हाताच्या बोटावर फोडणे इतके दिवस होणार आहे. म्हणजे एक दिवस श्रद्धांजलीवर भाषण करतील आणि अध्ययन करतील. दुसऱ्या दिवशी विरोधक पांघरवणी मागणार, गोंधळ घालतील, त्याच्यावर गुन्हा करा, गुन्हा करा, गुन्हा करा आणि हाऊस अध्ययन करतील. उरतील 3-4 दिवस. सप्लिमेंटरी डिमांड म्हणजे काय? तर मुळामध्ये बजेट आपण मानतो जानेवारी-फेब्रुवारी. तुमच्या घरचा पगार होतो. मग तुम्ही महिन्याचं प्लॅनिंग करता. मध्ये जर घरात आजारपण आलं, एखादं लग्नाचं आधी मस्त ठरतं, पण आजारपण अचानक आलं, पण ऍक्सिडेंट जास्त खर्च वाढतो. दिवाळीत आपल्या सगळ्यांचे खर्च वाढतात, ते सगळ्यांना माहिती आहे. मुलाबाळांना कपडे असतात, फटाके असतात, तेल जास्ती लागतं. तर सरकारला वर्षभराचं प्लॅनिंग करता येते, वेळोवेळी सिद्ध होतं आहे. बजेट आपण जानेवारीमध्ये जाहीर करतो. पावसाळ्याच्या योजनात 70,000-75,000 कोटीच्या पुरवणी माहिती म्हणजे काय? पगार झाला 1 तारखेला आणि 30 तारखेला पगाराचा 20 पण कर्ज काढलं. एवढ्या कर्ज वाढलं म्हणजे तुला पगार भावता येत नाहीये ना. तीच गोष्ट डिसेंबरच्या आधी आहेत ना. पावसाळ्याचा 75,000 कोटी तर परत 50,000 कोटीच्या मागण्या. तेच केंद्रामध्ये आहे. सारख्या पुरवणी मागण्या त्याच्या हिवाळी अधिवेशनात केंद्राच्या पुरवणी मागण्या आहेत मोठ्या प्रमाणात. पुरवणी मागण्याचा अर्थ काय? ₹10 पगार असेल तर ₹1 मागे दे रे बाबा 20 तारखेला एक्स्ट्रा खर्च. पगार ₹100 आणि पुरवणी मागण्या ₹3,000 म्हणजे पगाराच्या 300% तुम्ही पुरवणी मागण्या आणि कर्ज काढायला लागला तर तुम्ही जगाल कसे? कर्जाच्या ओझ्याखाली मराल ना. तर राज्याला थोडक्यामध्ये आर्थिक मारण्याच्या दिशेने देतो का आपण? दर अधिवेशनाला पुरवणी मागणी हा प्रमुख मुद्दा असतो. म्हणून या 7 दिवसामध्ये म्हणजे ऍक्च्युली वर्किंग डे 7 आहेत. त्याच्यामध्ये 2 दिवस पुरवणी मागण्याची कर्ज आणि ते पास करणं. शेतकऱ्यांचे तुम्ही म्हणलात तसं अतिवृष्टीचे, अनावृष्टीचे प्रश्न
त्यांना काय दिले सरपंच सांगत सगळ्या पक्षाचे आमदार बोलतील ते 2 दिवस. कायदा सुव्यवस्था बिघडली, बाजीरावला पुण्यात खूप झाला, कोयती घेऊन मुलं फिरतात. सगळीकडे बलात्कार वाढले. त्या महिलेच्या डॉक्टरच्या खुनाचा विषय गाजतोय का? खून आहे का आत्महत्या हेही गाजतंय. बीड बीड हा स्वतंत्र विषयच आहे. म्हणजे बीडला कायमची राजधानी असं काहीतरी दर्गा देतील का बाबा? तुझं हेरिटेज स्टेटस असं तसं असेही मुद्दे आहेत. त्यामुळे लॉ अँड ऑर्डरचा 1 विषय 2 दिवस चर्चा, 2 दिवस पुरवणी मागण्या आणि परतच 2 दिवस राज्यात चालू. आता तो कसा त्याचा विरोध होता. विधानसभेत समोर येणं कोण कोण यायला लागतं त्याच्यावर तोंडाला ताने फुटते. हा जो प्रचार आहे तो सरकारी विरोधकांच्या घेऊन आणि जनते काय करेल. पण जनतेच्या तोंडाला सारखी सारखी पानं पुसली तर जनता मतपेटीत व्यक्त होते याचा भाव राज्यकर्त्यांना कुठल्याही पक्षाच्या कावच नाही. निश्चितपणे शैलेंद्र आपण म्हणताय त्याप्रमाणे शैलेंद्र राज्य सरकार या सगळ्या गोष्टीचं भान ठेवेल की नाही ठेवेल आपल्याला माहिती नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. नगर परिषदा पंचायत समितींच्या नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत. जिल्हा परिषद पंचायत समित्या बाकी आहेत. महानगरपालिका बाकी आहेत. जनता हे जे काय विषय जे आहेत हे सगळे आपल्या मतपेटीतून दाखवते का? त्यांचा रोष दाखवते का? दुबार मतदानाचा विषय आहे. नंतर पार्थ पवारांच्या संदर्भातला विषय आहे. एकंदरीतच सरकारच्या विरोधात जी काय नाराजी आहे असं विरोधी पक्ष म्हणत आहे. ही प्रत्यक्ष मतदाराच्या म्हणजे त्या मतदान यंत्रामध्ये बंद होते का हे आपल्याला पाहावं लागेल. 21 डिसेंबर पासून निकाल लागायला सुरुवात होतील नगरपंचायतींचे, नगर परिषदांचे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, त्याच्यानंतर महानगरपालिका. जानेवारी अखेरपर्यंत ह्या सगळ्या निवडणुका संपलेल्या असतील असं आपण आत्ताच्या घडीला गृहीत धरूया. आणि लोकांचं नेमकं म्हणणं काय आहे, लोकांचा रोष आहे की नाही हे आपल्याला त्या मतदान यंत्रांमधून स्पष्ट होणार आहे. निकाल लवकरच लागणार आहेत. त्यामुळे सरकारचं जे प्रगती पुस्तक आहे सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो सरकारने 1 वर्ष पूर्ण केलेला आहे आत्ताच्या घडीला. या विषयावरती आपण स्वतंत्रपणे चर्चा करणार आहोत आणि त्याचा असेसमेंट आपण करणार आहोत. या सगळ्या असेसमेंट करत असताना त्यांची असेसमेंट जी आता होणार आहे सरकारकडून किंवा जनतेकडून ती अशी होणार आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना नेमकं कितपत यश मिळतं आहे याच्यावरून सरकारच्या 1 वर्षाच्या कामाची असेसमेंट देखील होणार आहे. ते लवकरच आपल्या समोर येईल. त्यावेळेला आपण स्वतंत्रपणे चर्चा करूया. तोपर्यंत आम्हाला हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा. आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक आणि शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.